कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत आमचे साथी कॉमेंटेटर मनीष पाटील. थँक्यू संदीप गावंड सर. खूप बरं वाटते जेव्हा तुमच्या मधून वेगवेगळ्या माहिती आमच्यापर्यंत पोहोचतात आणि कधी कधी ऊर्जा देऊन जाणाऱ्या गोष्टी तुम्ही आजच्या दिवसामध्ये आमच्यापर्यंत पोहोचवल्या, आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या. थोड्याच वेळात तुमचा सन्मान देखील केला जाईल. आपला सहभाग या स्पर्धेला मिळाला त्याबद्दल. रणजित किणी यांच्यामध्ये पारितोषिक आहे विशालसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये. RK एंटरप्राइजेसचे कुमार रणजित किणी यांच्या बद्दलतून विशालसाठी पारितोषिक आहे. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक, चेंडू टर्न होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, दरम्यान फक्त एकच धाव मिळते. आता मात्र प्रत्येक पाऊल हे सावधानीपूर्वक उचलावं लागेल, कारण सकाळपासून तुम्ही प्रयत्न करतायत, या स्पर्धेमध्ये चांगलं काम करतायत, पण आताच्या क्षणाला एक चुकीचं पाऊल तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाईल. पतुपेकर संघाकडून स्टार्ट करण्यासाठी आर्यन आणि विशाल हे दोन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. नॉनस्टिक एंडला असेल गोलंदाज कैलास. पतुपेकरचे ओनर्स प्रथमेश भोईर यांचा आज वाढदिवस आहे. पॅकर्स हा शब्द सुद्धा फार प्राचीन आहे मित्रांनो. 18 डिसेंबर 1937 साली जन्माला आलेल्या कॅरी पॅकर्स याच्या नावावरून हा पॅकर्स हा शब्द या विश्वामध्ये आलाय. यावेळेस खूप चांगली ड्राईव्ह आहे एक्स्ट्रा कव्हरला, दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाईल. येस, पारितोषिक आहे रणजित किणी यांच्याकडून. विपुल, अमित म्हात्रे आणि भावेश पाटील यांनी जर झेल घेतला कशा पद्धतीने तर रणजित किणी यांच्याबद्दल 500 रुपये पारितोषिक दिले जाईल. विपुल, अमित आणि भावेश या तिघांसाठी ते पारितोषिक आहे. कशा पद्धतीने झेल घेतला तर रणजित किणी यांच्याबद्दल 500 रुपये पारितोषिक, आणि विशालने षटकार खेचला तर प्रत्येक षटकाराला 500. रणजित किणी यावेळेस साऊथ बाजूला खूप चांगल्या पद्धतीने बॉटम हँडचा वापर करून चेंडूला टर्न केला जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट. बघा गोलंदाजी मार्गावर कैलास चांगली कामगिरी करतोय. 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या, 3 सिंगल्स एक्झिक्यूट केल्या आहेत. ते म्हणजे पतुपेकर संघाने. बघा सकाळी ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका रिपीट होणार नाही असं वक्तव्य कर्णधारांनी केलंय. पाहूया या डावामध्ये कुठला संघ हा पुढील चाल करतोय. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवर कैलास असेल पंचांच्या उजवीकडून, राईट आर्म अराउंड विकेट. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात देखील केला गेला होता. सोपा झेल होऊ शकला असता. झेल सुटतोय, 2 धाव मिळत आहेत. बघा, ऑपॉर्च्युनिटी नेव्हर कम्स अगेन अँड अगेन, यू हॅव टू ग्रॅब इट एव्हरी टाइम. प्रत्येक वेळी तुम्हाला 100% योगदान द्यावंच लागेल. आणि हा एक सोपा झेल होता, इतकाही कठीण नव्हता, आवाक्याच्या बाहेर नव्हता. मान्य करतो वेळ कमी होता तुमच्याकडे, पण मात्र स्टार्ट घेणं तितकंच गरजेचं. बघा, क्षेत्ररक्षक करताना स्टार्ट घेणं खूप गरजेचं. इनफिल्डच्या आत असा किंवा तुम्ही आउटफील्ड मध्ये असा, स्टार्ट घेणं गरजेचं आहे. पुढचा बॉल. यावेळेस फ्लाईट दिली होती बॉलला. चेंडू पीच झाल्यानंतर टॉस होतोय. यष्टीरक्षक अमित मात्र दर्जेदार यष्टीरक्षण करतोय. चांगला कॉन्टेस्ट प्रेक्षकांपर्यंत नक्कीच येणार आहे. पतुपेकर्स विपक्ष संकेत 11 चंद्रपाडा. लास्ट बॉल असेल या पहिल्या षटकातला. चांगली गोलंदाजी करतोय कैलास. एक चांगली सुरुवात मिळवून देतोय संकेत 11 या संघाला. पतुपेकर संघाकडून थोडीशी निराशाजनक कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते, कारण पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असताना मात्र या षटकामध्ये आक्रमक पवित्र घ्यावं लागतं, पण विशालकडून देखील तो पवित्रा घेतला गेला नाही आणि नाही आर्यनकडून. पुढचा बॉल. यावेळेस उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर छेडछाड करण्याचा प्रयत्न. बाद होईल फलंदाज पहिला पतुपेकर संघाचा. वाईट बॉल. यस, मनीष वाईट चेंडू टाकलाय. निश्चितच पुत्राच्या या कामगिरीवर थोडेसे निराश असतील, मात्र पुत्र गोलंदाजीमध्ये सुद्धा खूप चांगलं काम करतोय. प्रफुल्लजी, जरी त्यांनी यातून निराश केलं असलं तरी गोलंदाजी त्याची अप्रतिम होतोय. तुमचं काय मार्गदर्शन असतं तुमच्या या पुत्राला? मी तर सांगू शकतो त्याला की परिस्थिती बघून खेळायला शिकला पाहिजे. जर आपल्याला 6 बॉलमध्ये 2 रन्स पाहिजे असतील तर षटकाराची गरज नाही. आणि टेम्परामेंट, आता हा बॉल वाईड होता, त्याला काही गरज नाही, त्यांनी क्रीज सोडली, तो बॉल आपोआप गेला असता, 1 रन्स भेटला असता बस. म्हणजे चुका दुरुस्ती करायला हव्यात आणि त्यांचं आता लहानपण आहे, या लहानपणामध्ये चुका तर होणारच. प्रफुल्लजी, तरी आय थिंक तुम्ही प्राऊड फील करताय तुमच्या पुत्रावर? हां, नक्कीच नक्कीच. प्रफुल्लजी भोईर यांचे पुत्र आर्यन भोईर या ठिकाणी बघितलं आपण. आणि जितेंद्र पाटील मैदानाच्या आत आल्यानंतर लगातार 3 षटकारांकरता आदरणीय सन्माननीय
कुमार अमित केदारनाथ पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले. जितेंद्र पाटील करता बडा पॅक बडा धमाका. एक वरिष्ठ खेळाडू क्रीजवर O2 मणिची. बघा ठेस लागल्याशिवाय शहाणपण येत नाही आणि नक्कीच आर्यनला ही ठेस लागली. शहाणपण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये येईल. दरम्यान 5 बॉल्स डिलिव्हर करून झाले. धावसंख्या झाले 6. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला. स्ट्राईकवर बॅट्समन असेल अनुभवी फलंदाज जितेंद्र. यावेळेस हलक्या त्याने खेळून काढले. पुश केले जात आहे. कव्हर पॉइंटच्या बाहेरून कव्हर्स मधून चेंडू निघून जातोय. डीप मध्ये आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड करेपर्यंत एक धाव कंप्लीट करून दुसऱ्या धाव कॉल होते. कॉल एक्झिक्यूट करून तिसरी धाव देखील कंप्लीट होते. काय वेगाने धावतायत. काय कॉल स्वीकारलाय. काय रनिंग विकेट पाहायला मिळाले. या 3 धाव कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 वर. 9 धावा झालेत. उजव्या बाजूला आपण बघतायत आदरणीय सन्माननीय हृदयनाथ आत्माराम पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम सर. आम्ही आपलं स्वागत करतोय द ग्रेट मराठा परिवारातर्फे. बघा 4:37 पहिला बॉल डिलिव्हर करून झाला होता. 25 मिनिटाचा कालावधी तुम्हाला देण्यात येईल आणि 25 मिनिटाच्या आत तुम्हाला डाव कंप्लीट करायचा. प्रत्येक सामन्यावर आम्ही पहिला बॉल डिलिव्हर झाल्यानंतर टाइम रेकॉर्ड करतो जेणेकरून तुम्हाला देखील समय सूचक राहावं लागेल आणि आम्हाला सुद्धा आज सर्व सामने व्यवस्थित कंप्लीट करता येतील. भगवा झेंडा या मैदानावर आपण पाहू शकतोय. जुचंद्र रेल्वे स्टेशनवर भगवा झेंडा खूप वेगाने फडकतोय. अस्तित्व दाखवतोय. आपलं शिवसेनेचं अस्तित्व दाखवतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या झाले ती म्हणजेच 9 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहू शकतोय रेल्वे स्टेशन एंड कडून येतोय भावेश पाटील. खूप चांगली गोलंदाजी आहे संकेत 11 चंद्रपाडा संघाची आणि मोक्याच्या क्षणाला योग्य त्या वेळी योग्य त्या गोलंदाज वापरला तर दबदबा राखला जाऊ शकेल या सामन्यामध्ये संकेत 11 संघाकडून. पण पतू पॅकर संघाला देखील अंडर एस्टिमेट करून चालणार नाही कारण प्रथमेश यांचा आज वाढदिवस आहे. प्रथमेश भैर यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र आजच्या या गटातून पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न असेल पतूचा. विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. कुमार रणजित कणी यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी. 4 सख्खे सुलभ बंधू या ठिकाणी मैदानात खेळतात. यावेळेस खूप चांगली ऑन ड्राईव्ह क्रॅकिंग 1. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र करत होते का. जर क्षेत्ररक्षक योग्य त्या ठिकाणी आहे तो कलेक्ट करू शकतोय तर नाहक प्रयत्न करण्याची गरज नव्हती. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 2 पुढे जाईल. पोहोचेल 11 वर. बघा मान्य आहे तुम्ही एक चांगले क्षेत्ररक्षक आहात पण तुमच्या ठिकाणी जर बॉल आला तर तुम्ही अडवण्याचा प्रयत्न करायला हवा कारण लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पोझिशन घेतली होती. आता आपण पाहू शकतो तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर मोबाईल स्क्रीनवर 11 रन फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.1. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साइडला ड्राईव्ह केलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फील्ड करेपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट केले जातात. मैदानाच्या प्रत्येक भागामध्ये हा चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व आउटफील्डचा पुरेपूर वापर केला जातोय पतू पॅकर संघाकडून. धावसंख्या झाले 13 धावा 13 रन्स. आतापर्यंत बॉल्स डिलिव्हर करून झाले 2. या भावेश पाटीलच्या षटकातले बघा भावेश पाटीलसाठी देखील पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी कुमार रणजित कणी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. अमित विपुल आणि भावेश यांनी झेल घेतला तरी देखील 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. खूप चांगल्या पद्धतीने ओव्हरपिच बॉलला ऑन ड्राईव्ह केले जाते. बट लॉंगॉनला क्षेत्ररक्षण होते दरम्यान फक्त एक धाव मिळते. बघा आता कसं क्षेत्ररक्षण किती चांगलं होते. ज्याचा बॉल आहे ज्याच्या आवाक्यात आहे त्यांनीच तो कलेक्ट करावा आणि तो कलेक्ट केला जातो. धावसंख्या 1 पुढे जाते. पोहोचते 14 वर. खूप सारे तंत्र आहेत. तुम्हाला बॅटिंग करताना वेगवेगळी तंत्र परिपूर्ण करावी लागतात. गोलंदाजी करताना वेगवेगळ्या शैलीचे चेंडू हाताळावे लागतात. फिल्डिंग करताना देखील तुमचं लक्ष हे आउटफील्डवर अचूक असायला हवं. कुठल्या दिशेने ड्राईव्ह येते किती उंच चेंडू जातोय मी त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकेन का किंवा तो चेंडू अडवण्यासाठी मला कसा प्रयत्न करायचा आहे हे सर्व गणित तुम्हाला मनात बांधून क्रिकेट खेळायचं असते. बघायला हा सोपा वाटतो क्रिकेट. प्रेक्षकांना वाटतंय की हा फलंदाज चौकार षटका का मारत नाहीये किंवा हा गोलंदाज अचूक गोलंदाजी का करत नाहीये पण मैदानातला दबाव मैदानातल्या खेळाडूंना माहित आहे. रिव्हर्स कनेक्ट होतोय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान 1 धाव मिळते. बॅकअप प्लॅन आहे रेडी. धावसंख्या 1 पुढे जाऊन 15 या आकडा जाऊन पोहोचते. 15 रन्स. या षटकामध्ये पहिल्या बॉलवर डबल आली. दुसऱ्या बॉलवर डबल. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर सिंगल आणि चौथ्या बॉलवर सिंगल. धावसंख्या झाले ती म्हणजेच 15 धावा. सावध सुरुवात आहे. माहिती आहे एक चुकीचं पाऊल आपल्याला या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकेल म्हणूनच दोन्ही संघाकडून प्रामाणिक प्रयत्न. यावेळेस शफल खेळण्याचा प्रयत्न झाला. पंच आमच्याकडे वळत आहेत. लेग साइड सोडून जाणारा बॉल आहे असं दर्शवत आहेत. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण. धावसंख्येकडे पुढे जाईल 16.
स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा समर्पित केली जाते. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन सहभाग आपल्याला पाहायला मिळाला. आदिवासी समाज गटातला सहभाग आपल्याला पाहायला मिळाला. येणाऱ्या दिवसामध्ये एक गाव एक गट हा फॉर्मॅट देखील पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढले. बट ऑफ लॉंगॉनला क्षेत्ररक्षण होईपर्यंत मात्र एकच धाव मिळेल, कारण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि खूप चांगली फेकी. धावसंख्या 1 फूट जाईल. आता कुठेतरी लय पकडतोय तो म्हणजे संकेत 11 संघ. कुठेतरी चुका झाल्या होत्या, त्या चुकांची सुधारणा करून आता चांगले खेळ करण्याचा प्रयत्न दाखवतोय, जतवतोय, दर्शवतोय की आम्हाला देखील ही स्पर्धा जिंकायची आहे. पण पतू पॅकर्स एक चांगला संघ बांधलाय. प्रथमेश भोईर यांनी चांगले खेळाडू पिक केलेत आपल्या संघासाठी आणि त्या सर्व खेळाडूंकडून चांगला खेळ देखील होतोय. पण या क्षणाला जेव्हा एक चांगला संघ तुमच्या समोर खेळतोय तेव्हा मात्र खूप चांगल्या पद्धतीने खेळ करावा लागतो, संतुलित खेळ करावा लागतोय. लास्ट बॉल दुसऱ्या षटकातला भावेश यावेळेस बॉटमॅनचा चांगला वापर केलाय. अलॉंग द कार्पेट हा ड्राईव्ह खेळून काढलाय, तो म्हणजे वाईड ऑफ लॉंगॉनला धावची संधी आहे. दरम्यान मात्र दुसरी धाव काढताना जितेन मात्र धावची सुरुवात बाद होतोय. दुसरा हात बसतोय पतू पॅकर संघाला. पाणी पाठवतो पण जास्त वेळ घेऊ नका. बघा, तुम्हाला अल्पोपहाराची जर आवश्यकता असेल, नाश्त्याची आवश्यकता असेल तर आमच्या व्यापीठाच्या उजवीकडे श्री भूषण भोईर यांचा खाद्यपदार्थाचा स्टॉल आहे. तसेच जिजाऊ महिला बचत गट यांचा देखील स्टॉल तुम्ही पाहू शकताय. 6 वाजेपर्यंत चालू आहे. जर ज्या कोणाला नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तुम्ही त्या 2 स्टॉल्सवर जाऊन कमी दरामध्ये नाश्त्याचा आस्वाद घेऊ शकता. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूंनी बसायचे, प्रेक्षकांसाठी प्रेक्षक स्टँड्स बनवले गेले आहेत, तर त्या प्रेक्षक स्टँड मध्ये जाऊन प्रेक्षकांनी बसायचे. प्लीज सहकार्याची अपेक्षा आहे, कारण ही 8 दिवसाचा हा क्रिकेटचा उत्सवच आपण अनुभवणार आहोत. आजचा दिवस 4था आहे आणि अजूनही 4 दिवसांमध्ये चांगले दिग्गज संघ, एक गाव एक संघ या प्रकारातले तुम्हाला या मैदानावर खेळताना पाहायला मिळतील. ट्रॉफी सेक्शन तुम्ही पाहू शकतायत. आमच्या व्यापीठाच्या उजवीकडे खूप साऱ्या ट्रॉफीज आहेत. 3 फॉर्मॅट मध्ये बक्षीस विभागला गेले. एक चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन, एक फॉर्मॅट आहे आदिवासी समाज गट आणि नायगाव पूर्व, आणि एक फॉर्मॅट आहे एक गाव एक संघ. अशी 3 फॉर्मॅट मध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. सर्व फॉर्मॅटचे अंतिम सामने हे आम्ही सोमवार दिनांक 15 फेब्रुवारी 2021 सोमवार, जेव्हा सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांचा वाढदिवस आहे, तेव्हा आम्ही खेळवणार आहोत. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय योगी, जो आपल्याला पाहू शकतोय आपण आमच्या व्हीआयपी डायस एंड कडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. नॉन स्ट्राईक क्लासचे बॅट्समन विशाल, स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय विनीत. चला, 4:37 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला झाला होता. आता 4:49 झालेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय विनीत. योगेश पंचांच्या उजवीकडून यावेळी शफल होऊन खूप जास्त आत येऊन खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. दरम्यान चेंडू सीमारेषा ओलांडतोय, चौकार येतोय. अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत जोचंद्र गावातील आणखीन एक अनमोल रत्न, शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय किरण जयराम मात्रे सरांचं आगमन झाले. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. मिस्क्यू फॉरवर्ड ग्लान्स 6 तुम्हाला फटका पाहायला मिळाला. व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाही, पण 4 धावा का मिळाल्यात, कारण त्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक नव्हता. स्क्वेअरचा क्षेत्ररक्षक जाऊन अडवेपर्यंत 4 धावा मिळाल्यात. पुढचा बॉल यावेळेस स्लॉट मध्ये आलाय, फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषाच्या बाहेर. लावलचक असरदार षटकार. महाराज 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 आमचे महाराज 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 शंभू महाराज रयतेचे वाली शिवरायांची सावली. 28 धावा, 28 रन्स, 2 गडी बाद या षटकाराने आणि एका चौकाराने मात्र कुठेतरी हायसं वाटते पतुपेकर संघाला. पुढचा बॉल योगेश, हाफ ट्रॅकर आहे. वारंवार चुकीच्या चेंडूची हाताळणी केली तर तुमच्या संघाला तुमच्यामुळे भूदंड मिळतोय आणि तुमचा देखील ट्रॅक रेकॉर्ड खराब होतोय. यावेळेस एकदा वाढवलेले धावसंख्या 29 झाले. खूप चांगला खेळ विशाल आणि विनीत करतात. का विशाल, तर विशाल संयमाने खेळतोय आणि विनीत आक्रमकतेने खेळण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. धावची संधी आहे, नॉट आउट. विशाल थोडी घाई करतोय आणि
नकार दिला होता विनीतने की ही धाव होऊ शकत नाही आणि नकार दिल्यानंतर पॉपिंग क्रीज मध्ये पुन्हा एकदा परत येतोय विशाल. आतापर्यंत 3 बॉल्स डिलिव्हर करून झाल्यात या तिसऱ्या षटकातले आणि धावसंख्या जाऊन पोहोचले पतू पॅकर संघाची 29 धावा. गुलझमार्कवर योगेश असेल, स्ट्राईकवर बॅट्समन विनीत. यावेळेस खूप जास्त उंच मिस टाइम स्ट्रोक आहे, गोलंदाज आहे, मिडोला क्षेत्ररक्षक नाहीये, 4 क्षेत्ररक्षक येत आहेत. 9 मॅच मध्ये चेंडू लँड होतोय, दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 वर. बघा मिडॉनला क्षेत्ररक्षक नव्हता त्यामुळे मोठे कुठेतरी फायदा झालाय पतू पॅकर संघाला, कारण विनीत सारख्या आक्रमक फलंदाजाला कुठेतरी या 2 धावा मिळतात सुद्धा आणि क्षेत्ररक्षकाच्या बाबतीत थोडासा कमी पडतोय. तो म्हणजेच संकेत 11 संघ. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर, लोवर फुल टॉस, आडव्या पटेल खेळण्याचा प्रयत्न, लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करून फेक करेपर्यंत फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल, पोहोचेल 32 वर. बघा 2 भाऊ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत, भावेश पाटील आणि विशाल पाटील हे 2 बंधू एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. गावचं क्रिकेट असताना तुम्हाला तेच पाहायला मिळते. जितेन पाटील हा देखील खेळतोय, पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न आहे, मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, फेक करेपर्यंत दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता पण मात्र प्रयत्न करताना मात्र होकार नकार या गोष्टी देखील तुम्ही चेक करायला हवा. यावेळेस नकार दिला होता विनीतने. विशाल धावत सुटलाय, धावची स्वरूपात 3रा गडी बाद. तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय भगवा झेंडा. शिवसेना प्रणित, युवसेना प्रणित द ग्रेट मराठा चषक 2021 मध्ये चांगल्या संघाचा समावेश आजपर्यंत झालाय. उद्या देखील एक गाव एक गट हा फॉर्मॅट सुरू होणार आहे आणि तो लॉट्स देखील पुढील सामन्यामध्ये तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. उजव्या बाजूला आदरणीय सन्माननीय केदारनाथ पाटील साहेब उपस्थित झाले. पत्रकार विनंती करतोय केदारनाथ पाटील साहेबांना प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. आदरणीय सन्माननीय केदारनाथ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतोय. नक्कीच वेलकम, सर्वांचं आम्ही वेलकम करतोय ज्यांनी मार्गदर्शन सहकार्य आमचं प्रोत्साहन वाढवलंय. तर सर्व एकूण एक मान्यवरांचं आम्ही या व्हीआयपी डायसवर स्वागत करतोय. प्लीज मान्यवरांनी प्लीज व्हीआयपी डायसवर स्थानापन्न व्हायचे. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतो गोलंदाज मार्कवर रुपेश गोवारी, ज्याला देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. तुम्हाला पाहू शकता शरीरावर टी शर्ट आहे मॅन ऑफ द मॅचची. पहिला बॉल हाफ टॅकर होता, यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न होतोय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहे. स्टॉप करताय मात्र कुठेतरी कमी पडतोय. अगदी फुटबॉल अंतराच्या आत हा चेंडू उडवला जातोय. दरम्यान या धावा कंप्लीट केल्या जात आहेत, त्या म्हणजेच 3 धावसंख्या जाऊन पोहोचते 36 वर. बघा एक एक प्रयत्न तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरतोय का, तर यावेळेस जर चांगला प्रयत्न केला तर तुमचा संघ चांगल्या पोझिशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तुमच्याकडे चूक झाली तर मात्र नंतर डोक्यावर हात मारण्याची वेळ येईल. धावसंख्या झाली 36 धावा. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय विशाल, विनीत आपल्याला पाहायला मिळतोय, दीक्षित ज्याने गेल्या सामन्यामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये येऊन चांगली फलंदाजी केली होती, तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. त्यावेळेस मात्र स्ट्रोक फर्स्ट फुलचा आउट होईल फलंदाज 4था, तो म्हणजेच पतू पॅकर्सच्या संघाचा. शिवनेरी पर शुभ जन्मला, शिवनेरी पर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. पाहू शकते क्रिकेटच्या माध्यमातून खूप चांगलं षटक हाताळलं गेले. पहिला चेंडूवर मात्र प्रभात केले, आडव्या पाठीने स्लॉक करायचा प्रयत्न झाला होता, पॉवर जनरेट केली होती पण मात्र हवेचा ओघ उलट दिशेने असल्या कारणाने कदाचित हा चेंडू आउटफिटच्या आत स्टॉप झालाय. नवा काळ या वृत्तपत्राचे माजी उपसंपादक ऐचंडिका न्यास मंडळावर कार्यरत असलेले आदरणीय सन्माननीय केदारनाथ पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतोय. स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न, इनसाइड आउट केलंय, डीप क्षेत्ररक्षक नाहीये, चेस चालू आहे. दरम्यान 2 धावाचा कॉल आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन अडवतोय का, यस, मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर का, यस, डेफिनेटली 4 धावा.
फार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार फार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार बघा शर्थीचे प्रयत्न पाहायला मिळतात का तर आता प्रतिष्ठेचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते या दोन संघाच्या माध्यमातून एका बाजूस चंद्रपाडा आहे एका बाजूस झुचंद्र आहे आणि आता मात्र पारितोषिकापेक्षा प्रतिष्ठेला जास्त महत्व आलंय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 40 आकड्यावर आता पण चौथ्या षटकातले 3 बॉल्स डिलिव्हर करून झाले डीप मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता एक मोठा चेस पाहायला मिळाला आणि त्यानंतर थोडासा क्षेत्ररक्षक देखील फंबल झालाय चेंडू सीमारेषेच्या पार गेलाय स्टेप आउट झालाय स्लॉट मध्ये घेतलाय बॉलला चेंडू मात्र निघून जातो वाईड ऑफ लॉंग सीमारेषा पार षटका चला प्रेक्षकांनी यायचे खेळाडूंसाठी हे पारितोषिक फक्त खेळाडूसाठी नाहीये फक्त प्रेक्षकांसाठी आहे अमित पटेल यांनी तशी तरतूद प्रेक्षकांसाठी केलेली आहे धावसंख्या झाले 46 जमा खूप चांगला वेगळा स्ट्रोक पाहायला मिळालाय स्लॉट मध्ये घेतलं इम्प्रोव्हाइज केलं याला म्हणतात इम्प्रोव्हायझेशन वुडलेनला त्यांनी ओव्हरपिच मध्ये कन्वर्ट करून हा स्ट्रोक खेचलाय शेवटची 2 बॉल पुन्हा एकदा बाहेर निघून स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता पण चेंडूचा वळण म्हणजेच काय लेग ब्रेक मात्र व्यवस्थित चेक करू शकला नाहीये बाद होते फलंदाज दीक्षित चांगली गोलंदाजी मुकेशची पाहिलं होतं अभ्यास केला होता की मला स्टेप आउट होणारा फलंदाज लेग ब्रेक केला आणि यष्टीच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज दीक्षित हा वेळा बसतो म्हणजे 5वा 46 या आकड्यावर आतापर्यंत या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या बॉलवर 3 आल्या त्यानंतर विकेट मिळाला त्यानंतर 4 आल्या चौथ्या बॉलवर 6 आल्या 5व्या बॉलवर विकेट मिळाली 6वा बॉल शिल्लक आहे स्वरा 11 राजावळी हा संघ पुढच्या फेरीत जाऊन पोहोचलाय म्हणजेच काय आजच्या दिवसात शेवटचा सामना खेळ जो संघ या सामन्यामध्ये विजयी होईल तो खेळ स्वरा 11 राजावळीची लास्ट बॉल पुन्हा लेग ब्रेक हाताळला गेलाय आणि अजून एक एसटीच्या स्वरूपात फलंदाज बाद होते डाव संपतोय पहिला 46 धावा धावा फलकावर आहेत आणि विजयासाठी 47 धावा पूर्ण कराव्या लागतील संकेत 11 जुचंद्र या संघाला आणि जसा दुसरा डाव सुरू होईल तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल याच परिसरात बुलंद आवाज गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या जात आहेत ते संदीप गावंड सर थँक्यू पंचांपर्यंत पोहोचवलाय बघू शकता काय स्टाईल मध्ये एक कमरेवर हात देऊन उभे आहेत तर दोन्ही हात एका पंचाने सोडलेत अजितजी म्हात्रे आणि पंच ललित भोईर धन्यवाद मणितजी आज माझा अधिकृतरित्या या स्पर्धेतील शेवटचा दिवस जे 4 दिवस मला दिलेत मोहन भाईंनी त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभार मानतोय द ग्रेट मराठा परिवार व चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आयोजित द ग्रेट मराठा चषक 2021 या भव्य दिव्य टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खूप चांगला अनुभव मला मिळाला चांगला सपोर्ट प्रेक्षकांचा समर्थकांचा भरपूर काही स्पर्धा आहेत मित्रांनो आणि या स्पर्धेमध्ये चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत चालू असलेल्या मॅच मध्ये 47 धावांचं लक्ष पतू पॅकर्स या संघाने ठेवलंय संकेत 11 चंद्रपाडा या संघासमोर पतू पॅकर्स अतिशय चांगला संघ आहे पतू म्हणजेच प्रथमेश भोईर त्यांचा आज वाढदिवस आणि प्रथमेश यांना विनंती करून आपण अतिथी कक्षामध्ये या वाढदिवस आहे तुमचा पॅकर्स म्हणजे हा शब्द कुठून आला मित्रांनो तर ऑस्ट्रेलिया या देशामधून हा शब्द पुढे आला कॅरी पॅकर्स नावाचा एक व्यक्ती आज जर बघितलं तर महेंद्रजी भगत सुद्धा तेच काम करतायत कॅरी पॅकर्स एक अशी महान व्यक्ती होती कारण खेळाडूंना कॅमेऱ्यांचा वापर सर्वप्रथम कुणी केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅरी पॅकर्स या व्यक्तीने केला आणि खेळाडूंना पैशांचं लालच दिलं गेलं
1977-78च्या सत्रामध्ये पॅकर्स सर्कस सुरू केली. इंग्लंडचा तत्कालीन कर्णधार टोनी ग्रेग याच्या मदतीने त्यांनी ही सर्कस सुरू केली. बऱ्याचशा देशातील खेळाडू या कॅरी पॅकर्स सर्कसला बळी पडले. थोड्या दिवसानंतर, एका वर्षानंतर ही पॅकर्स सर्कस गुंडाळली गेली, कारण आंतरराष्ट्रीय नियमावली ही कडक करण्यात आली. आणि सुदैवाने आपला एकही भारतीय या पॅकर्स सर्कसला कधीच बळी पडला नाही. आणि इथे या संघाचे पॅकर्स आहेत पतू पॅकर्स, म्हणजेच प्रथमेश भोईर. हे खेळाडूंना पैशाची लालच देतात, तसं नाही, ते खेळाडू निर्माण करतात, खेळाडूंना चांगली संधी देत आहेत, एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहेत. आणि त्यांची इच्छा आहे की माझा संघ फायनल मध्ये यावा. आज दीक्षित पाटील खूप चांगला खेळ केला पतू पॅकर संघाच्या माध्यमातून. पहिला मॅच तर गेलेलाच होता, तो पहिला मॅच मध्ये स्वतःला संपूर्णपणे झोकलं दीक्षित पाटील या खेळाडूने आणि चांगला खेळ केला. अभिमान वाटला या खेळाडूचा. एक चपळ यष्टीरक्षक म्हणून मी त्याच्याकडे बघत असतोय. गोलंदाजी मार्गावर आता आर्यन प्रफुल्ल भोईर, ही इज ऑन द वे. ओहो, आर्यन याचा पहिला चेंडू. 3 विकेट करता आर्यनसाठी, विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय सन्माननीय कुमार अमित केदारनाथ पाटील साहेबांकडून जाहीर झाले. पहिला चेंडू डॉट आर्यन याचा. आता पिताश्री खुश असतील, पहिला चेंडू डॉट केला पोराने. आडव्या बॅटचा वापर, चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने प्रस्थान करतोय. 1 धाव पूर्ण, दुसरी धावेची घाई आणि बघता बघता 2 धावा रुपेश गोवारी या फलंदाजाने पूर्ण केलेच. रुपेश गोवारी बऱ्याच वर्षापासून क्रिकेट खेळतोय. आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्या मॅचेस होतात त्या मॅचेस मध्ये त्याने आपला नावलौकिक केलाय. संधी मिळाली त्या संधीचं सोनं करणारा खेळाडू आहे रुपेश गोवारी. समोर बघतायत चांगलं दृश्य, दिवावसी रेल्वे लाईन. पुढचा चेंडू ऑफ स्टंपर सफल झालाय. चेंडूला बॅकवर्ड स्कोअर लेग मधून फाईन लेगच्या दिशेने वळवलंय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू सापड्यापर्यंत फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावांशी कदाचित तिसरी धाव घेण्याची हुलकावणी होती. 2 धावा, 2 धावांशी धावसंख्या झाली ती 4. स्कोर मूव्स ऑन 4. चेंडू सुद्धा बघितलं तर वेगाने गेला होता, तदनंतर अचानकपणे तो थांबला. 3 बॉल मध्ये 4 धावा. चेक. आर्यन गोलंदाजी मार्गावर. सन्माननीय श्रीयुत मिलिंद भगत साहेब यांचा एकमत त्यांचा आम्ही द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. चालू असलेला मॅच मान्यवरांच्या माहिती करता, ज्या मान्यवर नुकताच दाखल झाले त्यांच्या माहिती करता हा मॅच तिसऱ्या फेरीतील मॅच आहे. पतू पॅकर्स विरुद्ध संकेत 11 चंद्रपाडा असा. आणि संकेत 11 चंद्रपाडा संघाला ठेवलंय 47 धावसंख्येचं टार्गेट लक्ष. आर्यनचा हा चेंडू हुक केलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला गेलाय. 2 धाव मिळतील. तिसरी धाव घेण्याची इच्छा होती नॉन स्ट्रायकिंग कडे असलेला फलंदाज रोहित याची. फक्त 2 धावा, 2 धावांची धावसंख्या आहे ते 6. चांगली लाईन आणि लेंथ गोलंदाजी करणं हे एकच ध्येय गोलंदाजाचं असायला हवं. त्याला समोर दिसणाऱ्या यष्ट्याच दिसायला हव्या आणि फलंदाजाला पडणारा चेंडू दिसायला हवा. फील्ड प्लेसमेंट मध्ये आता चेंजेस. 38 सर्कलच्या आत एक खेळाडू पुन्हा आणला जातोय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये. पहिल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. ऑफ स्टंपर शपळून ऑन साइडला खेळलाय. काव कॉर्नर मध्ये 1 धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. 2 धाव पूर्ण. विकेटचा शोध लवकरात लवकर घ्यावा लागेल, अन्यथा ही भागीदारी घातक ठरेल. कारण दोन्ही फलंदाज आक्रमक रूप धारण करतायत. एका बाजूला धावण्यामध्ये माहीर असलेला रोहित जो साथ देतो रुपेशला. धावसंख्या 8. शेवटचा चेंडू जिंकण्याकरता जे लक्ष आहे 47 या धावसंख्येचं. आता 39 धावा हव्या आहेत. इन द एअर सेफ ड्राईव्ह असेल काय. विशाल येतोय चेंडू पर्यंत. 2 धावा मिळत आहेत. हा झेल ड्रॉप झालाय. उलट्या दिशेने झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता विशाल पाटील या खेळाडूने. आणि पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना, प्रत्युत्तर देत असताना धावसंख्या 10.
आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 37 धावांची आवश्यकता. कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. द ग्रेट मराठा चषक 2021. अरे बड्डे आहे भावाचा अन्न जनुस साऱ्या गावाचा. चाहते या ठिकाणी मनीची वेगवेगळ्या कॉमेंट्स करतायत. पत्तू पॅकर्स जिंकली तर अख्खा बकरा, हे काय नवीन. त्याच्यानंतर मनीष दा पत्तू पॅकरच विन होणार, हितेश भोईर यांनी असं वक्तव्य केलंय. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह चॅट जो केलाय तो आपल्या समोर आम्ही आणतोय. धावफलकावर नजर मारली तर धावा आहेत 10. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 37 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज गणेश आणि त्याला सामना जाईल, त्याला सामोरे जाईल रोहित. प्रथमतः सामोरे जाईल रोहित यांनी जवळजवळ 6 मिनिटं खेळपट्टीवर तग धरलाय. एकही चेंडू त्याला खेळण्याकरता मिळाला नाही. क्षेत्ररक्षण बघूया आपण कशा पद्धतीने रचले. आता लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काउ कॉर्नर, स्क्युअर लेग. त्याच्यानंतर मिड ऑन मध्ये 30 सर्कलच्या आत विशाल पाटील याला बघतायत. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, शॉर्ट कव्हर. शॉर्ट कव्हर मध्ये जितेंद्र पाटील. गोलंदाज तयार. पॉवर पेस बंधन आता शिथिल झालंय आणि गोलंदाजी मार्गावर गणेश. हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आहे. पंचाने व्हाईटचा इशारा दाखवलाय. अतिरिक्त धावण्याची धावसंख्या झाली ती 11. एका धावण्याची धावसंख्या 11. बघितलं तर या षटकामध्ये पहिल्या चेंडू डॉट गेल्यानंतर 2 म्हणजेच 2 धावा इतर 5 चेंडूवर आलेत. टाइम लिमिट सर पहिला बॉल किती वाजता डिलिव्हरी झाला आणि किती वेळात धाव कंप्लीट करायची ती माहिती पोहोचवा प्लीज. 5 मिनिटं झालेत. स्लोवर वन इन दी एअर. क्षेत्ररक्षक पुढे का निघून गेलाय. चेंडू आता त्याला मिळणार नाही. चेंडू सीमारेषे पार. थर्ड मॅनच्या दिशेने हा आलाय चौकार. क्षेत्ररक्षकाची चुकी वेळ बघितलं पण क्षेत्ररक्षक याआधीच पुढे जाण्याच्या तयारीमध्ये होता. तसा अंदाज चुकलाय आणि हा चेंडू सीमारेषे बाहेर निघून गेला. धावसंख्या 15. जिंकण्याकरता 47 धावांचं लक्ष. सध्या धावसंख्या 15. 17 बॉल 32 रन्स आवश्यक. 17 चेंडू 32 धावा. इकडच्या मैदानावर खेळायला प्रत्येक खेळाडूला आवडतंय असे मैदान इस्माईल शेख मैदान. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलंय. चेंडूला फाईन लेगच्या दिशेने दिशा दिले. हा आलाय चौकार. चांगलं तंत्र फलंदाजाचं. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी स्लोवर वन चेंडू टाकला होता. फलंदाजाने वेळ होता त्याच्याकडे. बॅट फिरवली ऑन साईडला आणि फाईन लेगच्या दिशेने 4 धावा प्राप्त केल्या. धावसंख्या 19. ॲडॉल्फ हिटलर यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांवर. नेताजी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता कुणा हिटलरची गरज नाही तर तुमच्याच देशामध्ये जन्मलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गरज आहे. इथे मात्र जिंकण्याकरता फलंदाजाला चांगली फलंदाजीची गरज आहे. मिड ऑफ मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण. एका धावण्याची धावसंख्या 20. आता 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये 15 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. 15 बॉल 27 रन्स. 1 षटक आणि 3 चेंडू संपलेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज गणेश तयार. चांगला चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा. ऑफ स्टंपवर चेंडू आता पुढे सरकतोय कारण राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करून गोलंदाज पुढे आलाय. 4 बॉल त्यांनी घालवलेत. 4 बॉल मध्ये 10 धावा मोजलेत. 14 चेंडू 27 धावा. 14 बॉल 27 रन्स. पुन्हा एक खराब चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळ आहे. 1 धाव पूर्ण.
आणि इथे हिट विकेट झालाय. हिट विकेट स्वरूपात फलंदाज बाद झालाय. गॉन विकेटचं पतन. पहिला गडी बाद. धाव संख्या 20. हा देखील एक रेकॉर्ड होईल संदीप सर की हिट विकेटच्या स्वरूपात जवळपास 5वा फलंदाज हा बाद झालेला आहे आणि सफल होऊन आत येऊन खेळण्याचा हा मात्र भुर्दंड त्या खेळाडूला मिळतोय. बऱ्याच खेळाडूंना मी बघतोय एबी डिव्हिलियर्स होताना, कृष्णा सातपुते होताना, आकाश तारेकर होताना ऑफ स्टंपवर सफल होऊन एक खेळतायत. धावफलकावर धावा लागल्यात. 20 धावा, 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 27 धावांची गरज. काय वाटतं तुम्हाला मणिजी? 13 चेंडू 27 धावा. मणिजी तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? येस, प्रतिक्रिया मी देतोय, पण एक पारितोषिक आले सर. रवी वाघमारे यांच्या पद्धतीने पारितोषिक केले. प्रत्येक षटकाराला राकेशला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा, क्रिकेट हा चांगला खेळ आहे, कारण तुम्ही जर नियमानुसार खेळला, व्यवस्थित खेळाल तर तुमचं नाव होईल. पण चुकीच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न कराल तर मात्र तुम्हाला क्रिकेट हे जास्त काही प्रसिद्धी मिळवून देऊ शकत नाही. गोलंदाज तयार. पुन्हा डावी इष्टीच्या बाहेर वळणारा चेंडू, खराब चेंडू. स्वेर मारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. वाईडचा इशारा आलाय. धावसंख्या पोहोचली 21 वर. 13 बॉल आणि आता 26 रनची आवश्यकता. 12चा रिक्वायर रन रेट झालाय. अत्यावश्यक धावगती 12ची. पतुपेकर संघाविरुद्ध संकेत 11 संघाला. आता गुड डिलिव्हरी. आता एक चांगला चेंडू. 2 षटक समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना संकेत 11 चंद्रपडा संघाची धावसंख्या आहे ती 21. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. रुपेश हा फलंदाज 8 धावा 8 चेंडू 10 धावा करून बाद झालाय. रोहित 4 चेंडूंमध्ये 9 धावा बनवतोय. 12 बॉल 26 रन्स. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चा आपण या षटकांची करूया. कमॉन डीजे. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. कॅमेराने लगीन निश्चितच दाखवत आहेत. आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेबांना. त्यांच्या समवेत आपण बघतायत कुमार रणजित किनी, भावेश पुणेकर आणि एका बाजूला आपण बघतायत सचिन. खूप चांगली मेहनत घेतात सचिन. खरोखरच एक आदर्श व्यक्ती म्हणून सचिनकडे बघितलं जात आहे. नावं आमच्या पटकन लक्षात येत नाहीत, मात्र कामं त्यांची आमच्या लक्षात येत आहेत. मेहनत करतात ते सर्व. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 26 धावांची गरज. रिक्वायर रन रेट 13चा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विनीत. पहिले षटक आर्यन याचं 10 धावा देऊन गेलं. गणेश यांनी एका षटकात 11 धावा दिल्या. एक गडी बाद केलाय. विनीत काय करतोय बघूया. स्ट्रायकिंग कडे रोहित. फुलटा चेंडू. चेंडूला स्मॅश केलंय. चेंडू मिड विकेट पट्ट्याबाहेर. क्लासिकल स्ट्रोक. 6 धावा. सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेब आणि सन्माननीय रणजित किणी साहेब यांच्या माध्यमातून 500 म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी आलंय. क्या बात आहे, जबरदस्त. राकेश आज मागे वळून बघणार नाही. फुलटॉस चेंडू होता. तिन्ही मॅच मध्ये त्यांनी फलंदाजी करण्याचा धाडस दाखवलंय. हेअरस्टाईल विषयी त्यांनी सांगितलं की मला असं आवडतंय. 500 रुपयाचं मोहनजी पाटील आणि रणजित किनी साहेबांकडून 500 रुपये आलेत. 1000 रुपये जमा झालेत. ओ हो, स्पोर्ट्स केले. ओ हो हो, वॉड कॅच. वॉड कॅच. हा झेल माझा नाही, तुझा नाही. हा झेल आहे आपल्या दोघांचा. गॉन. पुन्हा एकदा पॉकेट गरम झालंय. एक षटकारासाठी पारितोषिक आलंय. त्यानंतर एक चांगला झेल घेतलाय. त्यासाठी सुद्धा पारितोषिक आलंय. सन्माननीय मोहन रवींद्र पाटील आणि सन्माननीय रणजित किणी यांच्या माध्यमातून 550 रुपयाचं पारितोषिक त्या क्षेत्रशिकाला देण्यात येणार आहे. क्या बात आहे. प्रत्येक खेळाडूची कदर केली जाते. बघूया आपण रिप्ले मध्ये कशा पद्धतीने हा झेल टिपलाय. ओहो, ऑफ स्टंपच्या बाहेर निघालेला चेंडू होता. फोर्स केलं होतं. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकाचा चांगला प्रयास. आणि हरेश पाटील, निलेश अरविंदेकर चांगलं काम करतायत. काय तो झेल पकडलाय क्षेत्ररक्षकाने. जितेंद्र पाटील ओल्ड इज गोल्ड. ओल्डी गोल्डी क्रिकेट खेळत असतात
आणि 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी पटकावलंय. स्वतःला कंट्रोल केलंय. क्रिकेट मधलं सी त्यांनी व्यवस्थित अद्यावत केलं. धावसंख्या आहे ती 27. अजून विचार केला. पुन्हा आता मोठा फटका, खराब चेंडू, सुपर केमी ऊपर, 6 धावा, षटकार. पुन्हा एकदा पॉकेट गरम रणजित किणी साहेब आणि त्यानंतर मोहन रवींद्र पाटील साहेब 500 रुपये पारितोषिक. त्यानंतर रवी वाघमारे यांच्याकडून 500 रुपये बक्षिसांची बरसात. थँक्यू. शेअर मार्केट ऑन झालंय. आता मात्र प्रत्येक चेंडूवर पारितोषिकांची बरसात दोन्ही संघांसाठी. क्या बात आहे. बघू शकता तुम्ही आता स्थिती अशी झाली. 9 बॉल 14 रन्स. खूप चांगली अवस्था आणि प्रेक्षकांसाठी अशाच चांगल्या पद्धतीची मॅच पाहिजे असते. मचान ग्रुप तर्फे पारितोषिक येते. संकेत 11 चंद्रपाडा संघ जर आज फायनल मध्ये पोहोचला तर बकरा तुमच्याकरता तयार केलाय मचान ग्रुप यांच्याकडून. पण राकेशने इम्प्रेस केले खरंच. सकाळपासून आणि टीम राकेश कडून चांगला खेळ होते. प्रत्येक डावामध्ये त्याच्या माध्यमातून आक्रमकता पाहायला मिळते. राकेश नाईस बॅटिंग. बघूया गोलंदाज आता काय करतोय. 9 बॉल 14. चांगला चेंडू ऑफ स्टंपवर सफल म्हणून खेळायचा होता फलंदाज राकेश याला. एका बाजूला आता राकेशला पारितोषिक, रोहितला सुद्धा पारितोषिक मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 34. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. चेक पुढे चेंडूवरचा षटकार आला तर अमित मात्रे याला कुमार रणजित कणी यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक जाहीर केलंय. पुढचा बॉल विनीत तयार. संत गतीचा चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे. जेल टिपण्याचा प्रयास केला होता. अंतिम क्षणी त्याच्या दुधा स्थितीमध्ये गेलाय. चेंडू सीमा रेषे पार, आर पार, दमदार, शानदार चौकार. थँक्यू. या चौकाने रणजित किनी नाराज झालेत पण म्हणतायत पुढील चेंडूवर षटकार आला तर 1000 रुपये अमितला देण्यात येतील. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 9 धावा. आयुष्यात जीवन जगायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही. कष्ट करा. ओ कष्ट गोलंदाजीने केलंय आणि अमित याला बाद केलंय. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता. 6 बॉल 9 रन्स. कमॉन डीजे. कसा यॉर्कर लेन चेंडू टाकलाय. बघितला बॅट चाल कसं एज आणि चेंडू यशांवर आदळतोय. इनर एज आणि त्रिफळा उद्देश झालाय. अमित मात्रे खेळूचा. धावसंख्या धावपैकावर थांबलेली आहे. धावसंख्या झाली ती 38. आता 6 बॉल आणि 9 धावा. पतू पॅकर संघाला प्रश्न पडलाय. 6 चेंडू 9 धावा. नवीन फलंदाज सागर आलाय. 6 चेंडू 9 धावा होतील काय. 9 धावा 6 चेंडू मध्ये होतील काय. समर्थक या ठिकाणी आहेत. पतुपेकरचे समर्थक. नीरज 6 चेंडू 9 धावा. विशाल गोलंदाजी मार्गावर आले. चांगली गोलंदाजी तो करेल. हो प्रयत्न नक्की करेल. विश्वास तुला आहे. हो. दुसऱ्या बाजूला समर्थक आहेत संकेत 11चे. तुम्हाला काय वाटतंय. 6 बॉल 9 धावा. काय जिद्दीने खेळतील हे दोन्ही फलंदाज. नक्कीच. विश्वास प्रत्येक विकेट करता विशाल साठी 500 रुपयाचं पारितोषिक आदरणीय सन्माननीय कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांनी या ठिकाणी जाहीर केले. गोलंदाज तयार. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये रणजित किनी साहेबांकडून. विकेटला सुद्धा 500. राकेश करता सुद्धा 500. विशाल तयार.
ओ चांगला चेंडू विशाल याचा. विशाल याला नाव आणखीन मोठं करायचं असेल तर चांगले चेंडू टाकावे लागतील, चांगले चेंडू स्पेंड करावे लागतील. 5 बॉल 9 रन्स. मेहनत एक अशी सुवर्ण सावली आहे जी बंद भविष्याचे दरवाजे नेहमीच उघडे करत असते. विशाल यांनी जरा मॅच जिंकून दिला तर आदरणीय सन्मान्य मोहन रवींद्र पाटील साहेबांकडून 2000 रुपयाचा मानकरी ठरेल. 5 बॉल 9 रन्स. थरार वाढलाय, उत्कंठा वाढल्यात या मॅचच्या. सामना कोण जिंकेल, कुणी जिंकला तरी विजय हा क्रिकेटचाच होणार आहे. पुन्हा एक चांगला चेंडू पडला जातोय, बीट केलं जातंय राकेश या फलंदाजाला. राकेश याची चिंता वाढले. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 9 धावा. वॉड मॅच. 4 बॉल 9 रन्स. काय पतू पॅकर्स यांना बर्थडे गिफ्ट दिलं जाईल. पतू पॅकर्स या संघाने हा मॅच जिंकला तर ते बर्थडे गिफ्ट असेल प्रथमेश भोईर करता. 4 बॉल 9. जास्त वेळ तुम्ही राकेशला अडवून ठेवू शकत नाही. पाहूया पुढच्या चेंडूवर काय पाहायला मिळते. गोलंदाज तयार. ओहो तो तयार नाही, तो थोडासा आता प्रेशर मध्ये आहे, विचाराधीन आहे. कारण फलंदाजाचा पावित्र्य त्याने बघितलाय. चेंडू टाकण्याकरता तो पुढे आला होता, नंतर त्याने विचार बदललाय. प्रथमेश देखील देवांची प्रार्थना करतोय की माझा संघ जिंकू द्या. Yes. इथे समोरची ट्रेन ही बरोबर ट्रॅकवर आले. फलंदाज ट्रॅकवर येतोय की गोलंदाज ट्रॅकवर येतोय. बॅटचा एच आणि 2 डळ्यांमधून चेंडू सीमा रेषेपार. हा आलाय चौकार. या चुका शेवटच्या मोमेंटला मागण्या ठरतील. हा कसूरदार आहे क्षेत्ररक्षक. कमॉन डीजे. समटे शोभाची तलवार, शोभाची तलवार. Yes, sir. खूप चांगलं वक्तव्य तुम्ही केलं. एक चूक तुम्हाला आता या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकेल. हा एक सोपा स्टॉप होता, पण मात्र कुठे स्टॉप करताना करविलेली मोशी बॉलची समोर आली आणि या विश्वात चेंडू अडवता आला नाहीये. 100% एफर्ट हा पाहिजेच. भारतीय रेल 60087 ही आपण बघतोय. कॅमेरामॅन सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवत आहेत. पण या मॅच कडे पुन्हा वळूया. 3 चेंडू 5 धावा. 5 धावा 3 चेंडू. गोलंदाजाचा हा चेंडू कसा असेल. हा चेंडूला फुल केला चेंडू. हा वेळेमध्ये कॅचेस विन द मॅचेस प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केलाय. 2 धावा पूर्ण करत कराफेकी आणि 2 धावा. 2 धावांशी धाव संख्येत बदल. धाव संख्या झाल्या ती 47-47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चेक विशाल पाटील यांनी जर सामना जिंकवला तर सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून 2000 रुपये विशालला देण्यात येईल. आता मात्र शेअर मार्केट वेगाने वर होतोय, अप होतोय. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 3 रनची आवश्यकता. चिंता कमरेवर हात म्हणजे चिंता. दुसऱ्या बाजूला स्ट्राईक इनकडे फलंदाज राकेश. ही इज प्लेइंग ऑन 12. प्रेक्षक बघा, रेल्वे स्थानक म्हणजेच आपण बघतोय तो जिना आहे, ते जिन्यावर प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत. सन्माननीय केवल पाटील ब्रँडेड स्पोर्ट यांचं आगमन, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल. 2 बॉल 3 रन्स. सामना जिंकला तर हिरो ठरेल गोलंदाज. हा फुलटॉस चेंडू बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये गेलाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेची घाई आणि खराब थ्रो. फायदा 2 धावांचा. 2 धावांची धाव संख्या झाली 46. आता 1 बॉल आणि एका बॉल मध्ये कंपल्सरी 1 रनची आवश्यकता. 1 बॉल 1 रन. ज्या सामन्याची प्रतीक्षा होती, दिस इज द मॅच ऑफ द डे. 1 बॉल 1 कंपल्सरी चेस. कुठल्याही परिस्थितीमध्ये ही 1 धाव कम्प्लीट करावी लागेल. पारितोषिक येते. राकेश यांनी जर मॅच जिंकवली तर रवी वाघमारे यांच्याकडे 500 रुपये पारितोषिक आणि मोहन दादा यांनी पारितोषिक लावले ते म्हणजेच विशाल पाटीलवर. विशाल पाटील सामना जिंकवला तर 2000 रुपये पारितोषिक विशालसाठी. 1 बॉल आणि 1 रन्स. उत्कंठा वाढल्यात, हृदयाचे टोके वाढलेत. राकेश पाटीलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक मोहन पाटील यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे आणि विशालसाठी 2000. दोन्ही बाजूला पारितोषिक आहे. दोन्ही बाजूला पारितोषिक लावले. हृदयाचे टोके वाढवणारा मॅच. 1,03,789 वेळा 24 तासामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाचे ठोके होत असतात आणि त्याही पेक्षा जास्त ठोके झाले तर हार्ट अटॅक येऊ शकतोय. 424 आता फॉलोअर्स आहेत जे जुडले गेलेत, लाईव्ह स्वरूपात ही मॅचला बघतायत. 1 बॉल 1 रन्स. मॅच कोण जिंकेल, गोलंदाजी करणारा संघ की फलंदाजी करणारा संकेत 11चा संघ, पतू पॅकर्स की संकेत 11. 1 बॉल 1 रन्स.
थरार थरार द ग्रेट मराठा मॅच मध्ये हा आलाय मोठा थरार. आणि बघूया कोण कोणाशी करतो इथे करार. एक बॉल 1 रन्स. शतरक्षकाचे शेजारी वाढलेत, सामना आवडला असेल, शेजारी वाढलेत. जोरदार टाळ्या मित्रांनो या सामन्यासाठी. जोरदार सर्वांनी मैदानावर उपस्थित झालेल्या एकूण एक प्रेक्षकांना टाळायला पाहिजेत. 1 बॉल 1 गरज. शॉर्ट मिड विकेट सिलिमिडॉन. त्याच्यानंतर बघतायत आपण शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन सिली पॉईंट क्षेत्रामध्ये जितेंद्र. 1 बॉल 1 रन्स. मॅच जिंकून दिला विशाल याने, तर तो हिरो बनेल. हिरो बनेल की तू झिरो बनेल. ओहो 1 बॉल 1 रन्स अशी मॅच आलंय. उत्साह बघा, जल्लोष बघा, प्रेक्षक समर्थक खुश होत आहेत. प्रेक्षकांपर्यंत या ठिकाणी कॅमेरा फिरवला जात आहे. टेन्शन वाढलंय, टेन्शन. 1 बॉल 1 रन्स. बघूया काय घडलंय. शतरक्षकाने पुन्हा चूक केली आणि संकेत 11 चंद्रपाडा संघ इथे विजयी होत आहे. व्हॉट अ मॅच. स्वरा 11 राजवडी टॉस साठी प्लीज फास्ट. स्वरा 11 राजवडी लगेच या. आपण लगेच टॉस करून घेणार. टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. टॉस बॉक्स रिकामी करायचा प्लीज. टॉस बॉक्स रिकामी करा. आपण लगेच टॉस करतो तिकडे. विशालजी टॉस बॉक्स रिकामी करा. आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार लगेच. दोन्ही संघाने हात मिळवणी करूनच बाहेर यायचे. सामना क्रुशियल होता. काही चुका झाल्या, काही जणांनी फायदा उचलला, पण मात्र